लोणावळा उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांनी उपविभागाचा पदभार स्वीकारल्यानंतर अवैध धंद्यांवर व गुन्हेगारांवर कायदेशीर कारवाईची मालिका सुरूच ठेवली आहे। गेल्या काही दिवसांपासून लोणावळा विभागात अंमली पदार्थांची चोरून विक्री होत असून त्यामुळे परिसरातील तरुणाई नशेच्या आहारी जात असल्याची माहिती कार्तिक यांना मिळाली होती। त्यासाठी सत्यसाई कार्तिक यांनी संकल्प नशामुक्ती अभियान हाती घेऊन त्या अंतर्गत परिसरातील युवकांमध्ये जनजागृती करणे, अंमली पदार्थांचे सेवन, साठवणूक व विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा बडगा उगारला आहे। संकल्प नशामुक्ती अभियानाचाच एक भाग म्हणून श्री सत्यसाई कार्तिक यांनी मावळ परिसरातील अंमली पदार्थ विकणाऱ्या गुन्हेगारांविरोधात गेल्या काही दिवसात कठोर कारवाया करून अनेक आरोपींना जेरबंद करून त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर अंमली पदार्थ हस्तगत केले आहेत। दिनांक 9 जून 2024 रोजी सत्यसाई कार्तिक यांनी त्यांच्या पथकासह टाकलेल्या छाप्यात कामशेत पोलीस स्टेशन हद्दीतील गगन न्यू लाईफ सोसायटी समोर रमेश शिंदे यांच्या चाळीत इसम नामे दिनेश दीपक शिंदे वय 24 राहणार कामशेत तालुका मावळ जिल्हा पुणे, सौरभ राजेश शिंगारे वय 24 राहणार कामशेत तालुका मावळ जिल्हा पुणे यांना ताब्यात घेऊन पंचांसमक्ष त्यांची झाडाझडती घेतली असता दोघांच्या ताब्यातून वेगवेगळ्या वजनाचे एकूण 32 ग्रॅम एमडी पावडर हा अंमली पदार्थ आणि त्याची पॅकिंग करून विक्री करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या प्लास्टिकच्या पिशव्या असा एकूण 3,20,146 रुपये किमतीचा मुद्देमाल ननवरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एनडीपीएस ऍक्ट 1985 च्या विविध कलमान्वये कामती पोलीस स्टेशन येथे नोंद करण्यात आला आहे। पुढील तपास कामशेत पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण करत आहेत। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।